मी नंदिनी, स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग्स या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज छान शेपूची भाजी बनवायची आहे, इन्स्टंट लोणचंही बनवायचं आहे आणि साखर आंबाही बनवायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। कैरीचं इन्स्टंट लोणचं करते आहे, त्यात अंदाजे हळद, लाल तिखट, मीठ टाकले, वरती थोडंसं तेल टाकलं। आता सर्व मिक्स करते। छान असा आपला मेनू तयार आहे। मस्त शेपूची भाजी, कैरीचं इन्स्टंट लोणचं आणि छान कडक बाजरीची भाकरी। 3 कैऱ्या घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि त्याचे साल काढले। याचा छान आपण साखर आंबा बनवू। आता साल काढल्यानंतर कैऱ्या किसून घेतल्या, कढई तापत ठेवली, तेल तुपाचा वापर न करता कैरीचा किस त्यामध्ये टाकला। आता त्यात थोडंसं मीठ टाकू, याने आपला कैरीचा किस छान परतला जाईल। तेल तुपाचा वापर न करता छान आपला किस परतला गेला आहे। आता त्यात चवीनुसार साखर टाकली, पाहिजे असल्यास तुम्ही फूड कलरचा यूज करू शकता। त्यामध्ये टाकण्यासाठी काही लवंगा, हिरवी वेलची आणि दालचिनीचे तुकडे घेतले। तुपाचा वापर नाही केला, त्याच्यामुळे आपण ते शेवटी टाकले। शिजल्यानंतर साखर आंबा कलर न टाकताही खूप छान दिसत होता। तयार झाला आपला साखर आंबा। थंड झाल्यानंतर तो छान असा काचेच्या बरणीत साठवून ठेवू। साखर आंबा बनविला आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। आता थोड्याच वेळात आपल्या आदूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी निघतोय। आदूच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनची तयारी चालू आहे। छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तिचा मामा आलेला आहे, आजी आलेली आहे। बर्थडे गर्ल आदू आणि तिची मामी। आम्हाला आईस्क्रीम, डेअरी मिल्क सगळं लागतंय। छोटे छोटे पण आईस्क्रीम, चॉकलेट सगळं लागतंय ना का आम्हाला। तो ख्रिसमसचा ड्रेस झाला। झाली सुरुवात यायची। अनु, अथर्व, आदू केक कटिंग साठी बसले। हे तिघं बसले, अजून 2 बाकी आहे। केक कटिंग पहिलं करून टाकतील। तेच ना, आधीच्या आधी मम्मी ऑप्शन करते, मामी ऑप्शन करताय आता आदूचे आणि अनु अथर्वचे। सगळा ड्रेस खराब तुम्हीच घ्यायचं हॉटेल त्याच्याच नादात येतो। बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी 2 केक आणलेले होते। व्हाईट आणि ब्ल्यू वाला लीना झगडेकडून बनवून घेतलेला होता। स्नेल दरवर्षी तिच्याकडेच ऑर्डर देते। आणि दुसरा मावा केक होता आणि अनुचं लक्ष फक्त त्या लॉलीपॉपवरतीच होतं। लहान मुलांना लॉलीपॉप, केक म्हणजे खूप आवडीचा विषय। मामा मामी सर्व नातवंडांना घेऊन छान असा फोटो काढत होते आणि सर्वच फोटोसाठी छान पोज देत होते। आता मी आणि मिस्टर सर्वच भाच्यांना घेऊन बसलो। सर्वांसोबत छान असा एक फोटो व्हिडिओ काढलाय। बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदू।
बर्थडे टू यू. म्हटलं बाई 3 पोरं आहे ना. घरी फक्त मावा केकचीच कटिंग केली आणि आईस केकवरील लॉलीपॉप तिघांनाही दिले. आईस केकची कटिंग आम्ही हॉटेलला गेल्यावरती करणार आहे. स्नेहल आणि कैलासनेही छान एक फोटो काढला आहे. त्याचं सगळं लक्ष केककडे आहे. संपलेले. नको ते सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर चाललोय. हॉटेल साहेबाला पोहोचलोय. बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही हॉटेल साहेबाला पोहोचलोय. इथे छोटंसं सेलिब्रेशन करायचंय. इथे एक केक कट करणार आहे आम्ही. ही चेरी आली आहे तिच्या आत्यासोबत. आज थोडी शांत आहे. झोप आली बाळाला. मेनू कोणता घ्यायचा त्याचं डिस्कशन चाललंय खाली. आदू सोबत इथे फोटो काढतोय. आता आदूचे मोठे आत्या मामा आरू छोटे शानूचे मध्ये लुडबुड. स्माइल देते आपली आदू. आदूचे मामा मामी फोटो काढताय. सोबत आपलं आर्यवर्धन आर्निका. हे आहे आदूचे काका काकू. मामा मामी म्हणजे आदूचे आजी आणि बाबा. सोबत आर्यवर्धन आर्निका. ही आपली कैलासची फॅमिली. आर्यवर्धन आर्निका आदू आणि स्नेहल. हाय करते आपली अनु. अद्या इकडे बघ. स्टार्टरसाठी पनीर चिली घेतली आहे. संकेत अशा पद्धतीने आदूचा बर्थडे सेलिब्रेट झाला. चला आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. लाईक करे, शेअर करे, सबस्क्राईब करे. बाय. बर्थडेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता आम्ही सर्वांनी घरी चाललो आहे आणि इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.